आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतो, या पंचायत समिती मिरजमध्ये आम्ही चूल घालून स्वयंपाक बनवणार आहे. आमच्या अन्ना पाण्याचं आमचं आम्ही योजना करतोय. अन्यथा तुम्ही देणार असेल जेवण आमचं तर आम्ही चूल घालणार नाही. आता सांगतो. बाहेर होळी करणार आहे. आता हे काय बोलते साहेब, आमच्या पंचायत समितीच्या अखत्यारात येत नाही. तुम्ही ड्युटी पंचायत समिती करताय ना, 2 वर्ष तुम्ही फाईल रंगवून आम्हाला खेळू नका. शूटिंग करणार, सगळं व्हायरल करणार आहे. तुम्ही नाही आणू शकत. नाही. शू करायचं तर तुम्ही शेवटचा सांगा नाही. आमच्या अखत्यारात देत नाही. सकाळी एक बॉम्ब टाकला असा, दुसरा बॉम्ब आता टाकला नाही. किती वर्षात जर सांगाल ना ते नंबर द्या. नवीन गोडाऊन बांधलेलं. बांधकाम विभागाचे काय नियम आहेत की नाही साहेब? गोडाऊन बांधायचे त्यांना कोणाचीच परमिशन नाही घेता गोडाऊन बांधलेलं आहे. म्हणजे अधिकारी बाजू कोणताही कसं मग तुम्ही त्याची बाजूच कशी घेताय तुम्ही? त्यांनी बाजू त्यांची घेतली की ते गोत्या देतात. नाव नकाशाप्रमाणे फेरफार घेतलेला आहे. म्हणजे आम्ही म्हणजे तो फेरफार त्या रस्त्यावरचा नाही रस्त्यावर आहे. कुणाला मी बोलवा तुम्ही नाही टाळते आम्हाला, तर त्यांना वाढ- नसू द्यात की आम्ही इथं रानातून फोन सांगा. अतिक्रमण झाले हे मान्य करताय का? आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतो, या पंचायत समिती मिरजमध्ये आम्ही चूल घालून स्वयंपाक बनवणार आहे. आमच्या अन्ना पाण्याचं आमचं आम्ही योजना करतोय. अन्यथा तुम्ही देणार असेल जेवण आमचं तर आम्ही चूल घालणार नाही. आता सांगतो. बाहेर होळी करणार आहे. तुम्हीच आम्हाला पत्र दिलंय सोमवारपासून आंदोलन करा म्हणून. काही नको अशा वेळी नोंदीकरण मंडळ रस्ता तो जुनाच रस्ता आहे. करावं पण. हा वाद सुरू असताना MIDC पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस इन्स्पेक्टर गाडगे साहेब हे त्या ठिकाणी आले आणि सर्वांची एकत्रित मीटिंग घेतली आणि या नागरिकांनी जी मागणी केली त्यावर शेतकरी शंकर पाटील साहेब आणि भास्कर पाटील साहेब यांना एकत्रित घेऊन एकमेकांचा विचार घेऊन आनंदानं तोडगा काढला आणि रस्ता रुंदीकरण करायचं ठरवलं आणि त्यानंतर सर्वांनी मिळून एका तडजोडनाम्यावर सह्या केल्या आणि तो वाद आता सध्या मिटलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. Thank you.